हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता मी कारल्याचे पातळ असे काप केलेले आहेत. ते आता भाकरी माझ्या इथे झाल्या होत्या, मग त्याच तव्यावर ते काप असे टाकलेत आणि टाकल्याच्या नंतर त्यावर तेल टाकून पुन्हा भाजून घेतलं. आता जसं जसं हे भाजून घेतो आपण तेव्हा आलटीपलटी मात्र सारखं करत राहायचं, जेणेकरून कारले हे करपले नाही पाहिजे. आता होतं असं की हिवाळा म्हटलं की भरपूर भाजीपाला येतो आणि त्यानंतर मग कारले पण भरपूर असे कोवळे छान आलेले असतात. त्यामुळे माझ्या घरामध्ये हे आठवड्यातून 3 ते 4 वेळा तर रेसिपी बनतेच. त्यानंतर कारले छान भाजत आल्याच्या नंतर अद्रक आणि लसूण जाडसर असं वाटून घ्यायचं आणि तेही त्यावर टाकायचं. यातलं लसूणही खमंग लागतं आणि कारलं तर अजिबात कडू लागतच नाही. त्यामुळे आता मी नेहमी भाजी भाकरी केल्याच्या नंतर हे तोंडी लावायला करतच असते. तर तुम्हीही करून बघा. त्यानिमित्तानं कारलं पोटातही जाईल आणि कारलं शुगर मेंटेन ठेवण्यासाठी कामीही येतं, म्हणजे हेल्दी असतंच ते. तर त्यामुळे तुम्ही हे नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता आता छान कारलं भाजलेलं आहे. भाजलेल्या कारल्याच्या नंतर आपण त्यावरती आता उतरवण्याच्या आधी 2 मिनिटं लाल मिरची टाकायची, हळद टाकायची. हळदनं रंग छान येतो, तर लाल मिरचीने तर चव चांगली लागते, तिखटसरपणा येतो आणि त्यानंतर मिरची नंतरच टाकायची, जेणेकरून ती करपली नाही पाहिजे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, छान आलटून पलटून घेतलं आणि भाकरीसोबत नंबर 1 लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.